मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये। तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी सोबत खाण्यासाठी जी बनवतात ना कटाची आमटी ती। तर कटाची आमटी ही खायला अतिशय छान लागते आणि एकदम झटपट बनली जाते। आणि आमच्याकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुरणपोळी बनवली म्हणजे कटाची आमटी असणारच। चला तर मग कटाची आमटी कशी बनवायची पाहूया। तर कटाची आमटी बनवण्यासाठी आपण जसं काळ्या मसाल्याची भाजी बनवत असतो त्याला जसा मसाला भाजतो तसाच याला देखील मसाला भाजून घ्यायचा आहे आपल्याला पूर्ण। तर मित्रांनो, कटाची आमटी बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं ते आपण जी पुरण बनवण्यासाठी जी चण्याची डाळ शिजवून घेतो ती डाळ आपल्याला हवी असते। आणि पुरण आपण जेव्हा गाळून घेतो, शिजलेली डाळ जेव्हा गाळून घेतो त्यामुळे खाली जे पाणी राहतं ते देखील आपल्याला या आमटीसाठी लागतं। त्यामुळे आपल्या आमटीला एक वेगळी टेस्ट येते। आणि आपण इतर वेळी जेव्हा आमटी बनवतो ती आमटी कटाची आमटीसारखी लागत नाही, कारण यामध्ये आपण पुरणाची डाळ घातलेली असते। आणि पुरणाचं जे पाणी आहे त्याला आमच्याकडे येळवणी म्हटलं जातं। तुमच्या भागामध्ये काय म्हणतात ते मला नाही सांगता येणार, पण आमच्याकडे त्याला येळवणी म्हणतात। त्यामुळे ते पाणी घातल्यानंतर ही आमटी एकदम परफेक्ट आणि एकदम छान बनते। चला तर मग आमटी बनवायला सुरुवात करूया। तर कटाची आमटी बनवण्यासाठी इथे मी 3 कांदे छान गॅसवरती भाजून घेतलेले आहेत। बघू शकता, तुम्ही कांदे कापून तव्यावरती भाजवले तरी देखील चालेल। मी इथे तारीला लावून छान भाजून घेतलेले आहेत। त्यानंतर चण्याची डाळ घेतलेली आहे कोरडी, कढीपत्ता घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि खोबरं लसूण घेतलेला आहे। मी खोबरं लसूण 2 ठिकाणी घेतले कारण मी अर्ध खोबरं लसूण भाजून घेणार आहे आणि जे राहिलेलं आहे ते फक्त कच्चंच वाटणार आहे फोडणीसाठी। चला तर मग मसाला भाजून घेऊया। छानपैकी आपल्याला हा सर्व मसाला भाजून घ्यायचा आहे। थोडंसं खोबरं आणि लसूण आपल्याला भाजून पण घ्यायचं आहे आणि जे राहिलेलं आहे ते आपण कच्चं वाटून घेणार आहोत। आणि जो कांदा आपण भाजून घेतलेला आहे तारीला लावून तो थोडासा तव्यावरती पण आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। आणि यामध्येच आपल्याला टाकायचे आहे 2 चमचे धना पावडर। धना पावडर नसेल धने वाटले तरी देखील चालेल, धने पण आपल्याला भाजून घ्यायचे आहे छान तेल टाकून। तर माझ्याकडे धना पावडर होती त्यामुळे मी धना पावडरच घातले। बघू शकता, गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि धना पावडर टाकायची आहे। हे छान परतून घ्यायचं आहे, धना पावडर जळू द्यायची नाही आहे। आता हे आपल्याला मसाला काढून घ्यायचा आहे, एका ताटामध्ये थंड करून घ्यायचा आहे। मसाला छान थंड झालेला आहे भाजलेला। त्यानंतर मी इथे शिजलेली पुरणाची डाळ घेतलेली आहे, 1 मोठा चमचा भरून म्हणजे मोठी पळी भरून घेतलेली आहे। बघू शकता, तर हे सगळं थंड झालं की आपण वाटून घेऊया मिक्सरमधून। बघू शकता, अशा पद्धतीने मी मसाला वाटून घेतलेला आहे। मसाल्यामध्ये वाटताना कोथिंबीर घालायची आहे आपल्याला भरपूर। आता आपण आमटी फोडणीला टाकून घेऊया। तर मी तेल घातलेलं आहे इथे गरम होण्यासाठी। त्यानंतर जे कच्चं खोबरं आणि लसूण वाटून घेतलेलं आहे ते छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। बघू शकता, त्यानंतर अर्धा छोटा चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि इथे मी चिकन मसाला घालणार आहे। तुम्हाला नसेल आवडत तर नुसता गरम मसाला देखील घातला तरी देखील छान बनते ही आमटी। मसाल्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता थोडेफार। फोडणीला थोडासा कढीपत्ता घालायचा आहे, नाही घातला तरी देखील चालेल कारण आपण वाटून घेतलेला आहे मसाल्यामध्ये। तर मसाल्यामध्ये हे थोडंसं पुरणाचं पाणी घालून घ्यायचं आहे आणि मसाला मिक्स करून हा छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। बघू शकता, आता यामध्ये आपल्याला जे उरलेलं पुरणाचं पाणी आहे तेच घालून घ्यायचं आहे पूर्ण। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि जर पाणी कमी पडलं तर तुम्ही गरम पाणी करूनच टाकायचं आहे, यामध्ये थंड पाणी टाकायचं नाही आहे। आणि भरपूर सारी कोथिंबीर घातली मी बारीक कापून। बघू शकता, इथे आपली आमटी उकळीपर्यंत मी भात देखील बनवून घेणार आहे। तर जेव्हा कधी पुरणपोळी बनवली जाते तेव्हा आवर्जून ही आमटी देखील बनवली जाते। तर पुरणपोळीसोबत कटाची आमटी खूप छान लागते खायला। तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकता किंवा काही भागामध्ये जर दूध आवडत नसेल पोळीसोबत तर लोक आमटीसोबत पुरणपोळी खातात। बघू शकता, आमटीला छान तरी आलेली आहे आपल्या। आणि आपण जे पुरणाचं पाणी घालतो म्हणजे जे येळवणी घालतो यामध्ये, त्यामुळे या आमटीला एक वेगळाच फ्लेवर येतो, त्यामुळेच याला कटाची आमटी म्हटली जाते। तर मित्रांनो, तुम्हाला देखील आपला कटाची आमटीचा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। चला तर मग मंडळी, अशाच छान छान रेसिपी बनवत राहा आणि खात राहा।
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.